नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण नेहमी आपल्या आजूबाजूला काही गोष्टी ऐकतो ज्या आपल्याला अद्भुतरम्य वाटतात, गूढ वाटतात, ऐकायला आवडतात आणि कुठे नाही कुठेतरी त्या आपल्या इतिहासाशी किंवा भूतकाळाशी संबंधित असतात, त्यातल्या पात्रांशी, घटनांशी संबंधित असतात. पण या गोष्टी एवढ्या अद्भुतरम्य असतात, या गोष्टींना दैवत्व चिकटवलेलं असतं, चमत्कार असतात. मग या गोष्टी सत्य का असत्य आपल्याला कळत नाही. पुष्कळ वेळा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्याकडे इतिहासकार म्हणून समोर येते किंवा इतिहास अभ्यासक म्हणून समोर येते आणि काही ऐतिहासिक गोष्टी ती सांगू लागते आपल्याला पुराव्यानिशी. आणि त्या पुराव्यानिशी जेव्हा ती गोष्ट सांगू लागते, त्या गोष्टींना आधार म्हणून लिहिलेल्या नोंदी सप्रमाण देऊ लागते, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी असं वाटत राहतं की अरे या गोष्टी खऱ्या आहेत का? मी चमत्कार म्हणून ऐकल्या त्या गोष्टी खऱ्या आहेत. मग आपण चमत्कार म्हणून जे ऐकतो ते आपल्या लक्षात येत नाही ते काय आहे, आणि इतिहासकार जे सांगतो तो खरा इतिहास असेल तर मग या गोष्टींचा अर्थ काय हे आपल्याला उलगडत नाही. कारण या गोष्टी आपल्या कुठेतरी आस्थेच्या गोष्टी बनून गेलेल्या असतात आणि इतिहास हा कुठेतरी बुद्धीशी जोडलेला असतो. मग या गोष्टींना म्हणावं काय? या गोष्टींना साध्या सोप्या सरळ गोष्टीमध्ये म्हणतात मिथक. आणि एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध अभ्यास करून पुराव्यानिशी जी गोष्ट सांगितली जाते तिला म्हणतात इतिहास. नेहमी काय होतं की एखादा माणूस इतिहासाबद्दल बोलत असतो आणि एखादी व्यक्ती त्या माणसाला तिचा मुद्दा चुकीचा सिद्ध करण्यासाठी पुरावे देत असते मिथकीय ग्रंथांमधले किंवा पौराणिक ग्रंथांमधले. मग पौराणिक ग्रंथ आणि ऐतिहासिक ग्रंथ याच्यातली सीमारेषा आहे ती फार पुरसट आहे. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येत नाही की कधी आपण पौराणिक ग्रंथांच्या प्रांगणातून ती रेषा ओलांडून ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रांगणामध्ये गेलो बोलता ही सीमारेषा सांभाळणं फार गरजेचं असतं. याच व्हिडिओचा किंवा याच विषयाचा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये परामर्श घेणार आहोत, विचार करणार आहोत, समजून घेणार आहोत. ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे काय, पौराणिक ग्रंथ म्हणजे काय आणि यातला फरक काय. मी किमंतू ओंबळे सरकार आपलं परत एकदा या विषयाच्या प्रांगणामध्ये स्वागत करतो आणि आपण समजून घ्यायला सुरुवात करूयात की मिथक म्हणजे काय असतं आणि इतिहास म्हणजे काय असतो. जर थोडासा आपण विचार केला तर या मिथकाचा आणि इतिहासाचा विचार करण्याआधी या विषयाचा विचार करण्याची गरजच का भासली याच्याबद्दल थोडासा आपण विचार करूया. मुळात होतं काय की मी व्हिडिओ बनवतो, माझ्यासारखे अनेक लोक व्हिडिओ बनवत असतात, भाषण देत असतात, पुस्तकं लिहित असतात, मराठ्यांचा इतिहास सांगत असतात. प्रामुख्याने आपल्या चॅनलवर आपण मराठ्यांच्या इतिहासाबद्दल, मराठ्यांच्या उत्पत्तीबद्दल, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलत असतो. होतं असं की मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती बोलायला लागते तेव्हा समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला प्रतिक्रिया देताना संदर्भ देत असते महाभारतातल्या एखाद्या गोष्टीचा. मराठ्यांचा इतिहास हा 500 वर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या 7,000 वर्षाच्या इतिहासामधला मराठ्यांचा इतिहास हा आत्ताचा 500-400 वर्षाचा नजीकचा इतिहास आहे. 7,000 वर्षापूर्वी एखादी रामायणात किंवा महाभारतात घडून गेलेली गोष्ट आत्ताच्या मराठ्यांच्या इतिहासाला जुळते का? प्रत्येक वेळेला ती जुळेलच असं नाही संदर्भ. पण लोक काय करत असतात की रेटून संदर्भ देत असतात. इथे महाभारत आणि रामायण हे ग्रंथ खोटे आहेत असं म्हणत नाही आपण. त्याच्याबद्दल एखादा वेगळा व्हिडिओ आपण नंतर बनवूच की रामायण आणि महाभारत ऐतिहासिक आहेत का पौराणिक ग्रंथ आहेत ते. पण कुठे नाही कुठेतरी पौराणिक ग्रंथ आणि ऐतिहासिक ग्रंथ हे दोन्ही भूतकाळाकडे बघण्याचा मार्ग आहेत. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती ज्या वेळेला ऐतिहासिक घटनांना, उदाहरणार्थ मराठ्यांचा इतिहास हा 500 वर्षाचा इतिहास आहे म्हणतो मी, ऐतिहासिक घटना, आणि रामायण घडलं तो प्रागऐतिहासिक काळ आहे असं म्हणतो आपण. त्या काळामध्ये ती घटना घडली 7,000 वर्षापूर्वी. तर आत्ताच्या मराठ्यांच्या इतिहासाला रामायणात घडलेल्या एखाद्या गोष्टीचा पुरावा दिला तर तो कितपत लागू होईल संदर्भ याचा आपण विचार करत नाही. आणि इथे मग तो मुद्दा उपस्थित होतो जो आत्ता आपण चर्चेला घेतला आहे, तो की पौराणिक ग्रंथ आहेत काय आणि ऐतिहासिक ग्रंथ आहेत काय, हे दोन्ही भूतकाळाकडे बघण्याचे मार्ग आहेत तर मग एकमेकांशी जुळत का नाहीत. त्याचा उहापोह आपण आज करणार आहोत. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की मिथक म्हणजे काय आणि इतिहास म्हणजे काय. तर मगाशी मी म्हटलं तसं मिथक आणि इतिहास हे दोन्हीही
भूतकाळाकडे बघण्याचे पर्यायी मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही पौराणिक ग्रंथाच्या मार्गाने पण भूतकाळाकडे बघू शकता, भूतकाळ जाणून घेऊ शकता, समजून घेऊ शकता मिथकांच्या, दंतकथांच्या रूपाने. आणि तुम्ही ऐतिहासिक मार्गाने पण इतिहासाकडे बघू शकता, तर्कशुद्ध बुद्धिवादी मार्गाने, आणि इतिहास समजून घेऊ शकता. पण इथे समस्या अशी आहे की इतिहास म्हणजे काय हे सांगणं फार सोपं आहे, पण मिथक म्हणजे काय हे सांगणं तेवढं सोपं नाही. अगदी साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं सोपं करून, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांची अचूकपणे पुराव्यानिशी तर्कशुद्ध चिकित्सक रीतीने चर्चा करून ठेवलेली नोंद असते, त्याला इतिहास म्हणतात. मिथक काय असतं? मिथक म्हणजे समाजामध्ये लिखित स्वरूपात नसलेल्या पण परंपरागत ऐकवल्या जाणाऱ्या दंतकथा, एखाद्या लोकसमूहामध्ये पिढ्यानुपिढ्या सांगितल्या जाणाऱ्या लोककथा, समाजामध्ये वेगवेगळे विचार एकत्र करून वेगवेगळ्या पात्रांच्या मुखातून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिका, कित्येक घडून गेलेल्या नैसर्गिक घटनांचं ज्यांचं आपल्याला समर्थन करता येत नाही किंवा सिद्ध करता येत नाही, त्यांना दिलेल्या दैवत्वाचं आवरण आणि सांगितलेल्या दैवत्वाच्या कथा, चमत्कारांच्या कथा, हे सगळं एकत्र करून जे तयार होतं त्याला म्हणतात मिथक. मग हे मिथक अनेक प्रकारे असू शकतं. हे मिथक साहित्यिक असू शकतं, पौराणिक असू शकतं, सांस्कृतिक असू शकतं, सामाजिक असू शकतं. मिथक कुठल्याही प्रकारचं असू शकतं. मिथक वैयक्तिक पण असू शकतं. मग हे मिथक आणि हा इतिहास आहे. ही मिथकं ज्या ग्रंथामध्ये असतात किंवा जे ग्रंथ अशा पद्धतीने सिद्ध करता येऊ शकत नाहीत, त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात ऐकीव माहितीवर आधारित किंवा फार पुरातन काळामध्ये असतात, म्हणजे ज्याला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो. खूप माग घटना घडल्यात, त्या 7,000 वर्षापूर्वी घडल्यात, 10,000 वर्षापूर्वी घडल्यात. तर आता आपण तेवढे तर आपल्याकडे लिखित पुरावे त्याचे उपलब्ध नाही आहेत त्या घटनांचे. म्हणजे जो ग्रंथ उपलब्ध आहे जो माहिती देणारा, पण त्या ग्रंथामध्ये जे लिहिलं आहे त्याचे संदर्भ देणारे कुठले लिखित पुरावे आज मिळण्याची काही एक शक्यता नाही. या ग्रंथांना आपण म्हणतो पौराणिक ग्रंथ. आणि जे ग्रंथ आज 400-500 वर्षापूर्वी लिहिले गेले, त्यांच्या आपल्या घटना माहीत आहेत. इतिहासाच्या कालखंडामध्ये 400-500 वर्ष म्हणजे कालचा कालखंड आहे, कालच घडलेली घटना. त्यामुळे त्याचे संदर्भ सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यांना म्हणतात ऐतिहासिक ग्रंथ. तरी पण एकदा आपण काय करूया की ऐतिहासिक ग्रंथाची एक व्याख्या आहे ती समजून घेऊयात, कारण आपल्याला त्यातला फरक स्पष्ट करायचा तर आपल्याला व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. आत्ता मी जे केलं ते स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन होतं. व्याख्या काय आहे? इतिहास हा एक व्यापक शब्द आहे जो भूतकाळात घडलेल्या घटनांशी संबंधित आहे. इतिहास काय करतो की या घडलेल्या घटनांच्या आठवणी, स्मृती, लावलेले शोध, संग्रह, वेगवेगळे लोक, त्यांचं सामाजिक जीवन, घडलेल्या घटना यांची पुराव्यासहित तर्कशुद्ध अर्थ लावणे आणि त्याची नोंद ठेवणे हे इतिहासाच्या अभ्यासाचं ध्येय असतं. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी जे ग्रंथ लिहिले जातात त्यांना म्हणतात ऐतिहासिक ग्रंथ. म्हणजे हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे शास्त्रीय, बुद्धिवादी, तर्कशुद्ध, चिकित्सक मार्ग आहे घडलेल्या घटनांची नोंद ठेवण्याचा. आता पौराणिक ग्रंथ म्हणजे काय? पौराणिक ग्रंथ म्हणजे सर्वसाधारणपणे पौराणिक कथांना असं म्हणतात की पौराणिक कथा या मानवी मिथकांचा अभ्यास करतात. मानवी मिथक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की किती गोष्टी एकत्र होऊन एखादं मिथक तयार होतं. या मानवी मिथकांचा अभ्यास करणं किंवा एखाद्या विशिष्ट विषयाभोवती जर मिथक असेल तर त्या विशिष्ट मिथकांच्या संग्रहाचा अभ्यास करणं, हे जे ध्येय ठेवलं जातं या ध्येयाला आपण म्हणतो की पौराणिक ग्रंथ लिहिण्याचं ध्येय. हे मिथकांचं ध्येय आहे अभ्यास करण्याचं, मिथकीय अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं ध्येय आहे. पौराणिक कथा म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, ही लोककथांची एक शैली असते. लोककथा लोकसमूहानुसार वेगळ्या वेगळ्या होतात, हजारोने असू शकतात, त्यात हजारो प्रकार असू शकतात. या कथा असतात, या कथा समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवत असतात. म्हणजे ऐतिहासिक पुस्तक कोणी वाचेल तर त्याच्यामध्ये फरक पडेल, आणि ऐतिहासिक पुस्तक कोणी वाचायला जात नाही, कारण मोठमोठी ती बोजड पुस्तकं असतात, कुठेतरी लायब्ररीमध्ये पडलेली असतात. काही काही पुस्तकांच्या किमती 8-8, 10-10 हजार रुपये असतात. म्हणजे मला पण कधी कधी प्रश्न पडतो विकत घ्यावं का घेऊ नये. त्यामुळे सर्वसामान्य माणूस कधी ऐतिहासिक पुस्तकं वाचायच्या मार्गाला जात नाही किंवा त्या वाटेला जात नाही सहजासहजी आवड असल्याखेरीज. पण या ज्या मिथकं असतात, या पौराणिक कथा असतात, या ऐतिहासिक पौराणिक ग्रंथ असतात आपण म्हणू, हे वाचायला कुठे जायची गरज नसते. हे तुमच्या आजूबाजूचे लोकच आपल्याला जन्माला आल्यापासून आपल्याला सांगत असतात की ही कथा आहे, मिथक आहे, हे राम आहे, हा कृष्ण आहे, महाभारत आहे. आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं.
त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचा प्रभाव पडतो आपल्या विचारसरणीवर, आपल्या मनोवृत्तीवर, त्यांचं समाजाच्या जडणघडणीवर प्रभाव पडतो. या सगळ्या ग्रंथांमधल्या किंवा समाजातल्या मिथकांचा अभ्यास करून, त्यांचा वापर करून समाजाला एक दिशा देणं, उपदेश करणं, घडवणं, हे पौराणिक ग्रंथ लिहिण्याचं मागचं कारण असतं किंवा हे पौराणिक ग्रंथांचं ध्येय असतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे की तर्कशुद्ध चिकित्सक पुराव्यानिशी चर्चा करून, शास्त्रीय मार्गाने अभ्यास करून घटनांची नोंद करणं हे ऐतिहासिक ग्रंथांचं ध्येय आहे. मिथकांचा अभ्यास करून आणि वापर करून घडलेल्या घटना समाजाला उपदेश करून, दिशा देऊन, घडवून सांगणं हे पौराणिक ग्रंथांचं ध्येय आहे. या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातला फरक आणि समानता लक्षात घेण्याच्या आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पौराणिक ग्रंथ काय आहेत, इतिहास ग्रंथ काय आहेत, त्यांचं ध्येय काय. आता आपण दृष्टिकोन बघूया. एक मिथकीय दृष्टिकोन म्हणतात आणि एक ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणतात. मिथकीय दृष्टिकोन म्हणजे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीकडं आपण मिथकांच्या दृष्टीने पाहतो. म्हणजे नक्की काय? म्हणजे एखाद्या माणसाची अशी श्रद्धा असते की रामायण खरंच आहे, महाभारत खरंच आहे, किंवा अजून कुठले ग्रंथ घडलेत, पुराणं, वेद वगैरे सगळं खरंच आहे. अजून कोणी दुसऱ्या संस्कृतीमध्ये राहत असेल, त्यांना वाटत असेल आमचं ज्यू बायबल खरं आहे, आमचं कुराण खरं आहे, आमचं अजून दुसरं काही खरं आहे, जे काही असेल ते. मग दृष्टिकोन कसा निर्माण होतो की जुन्या पुराण्या कहाण्या, त्यातील श्रद्धा, पुराण, पौराणिक कथा, पुराणकथा, दंतकथा, आख्यान, सार्वजनिक व धार्मिक मान्यता यातून भूतकाळाकडे कोणत्याही पुराव्याशिवाय बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मिथकीय दृष्टिकोन होय. म्हणजे लहानपणापासून जे आपल्याला शिकवलं जातं, बऱ्याचदा जे लेखी स्वरूपात नसतं, लेखी स्वरूपात असलं तरी हेच खरं आहे म्हणून सांगितलं जातं, त्यातल्या चमत्कारांबद्दल आपण आक्षेप घेऊ शकत नाही. अशा सार्वजनिक व धार्मिक मान्यता यातून भूतकाळाकडे बघण्याचा, कोणत्याही पुराव्याशिवाय बघण्याचा जो एक दृष्टिकोन तयार होतो त्याला मिथकीय दृष्टिकोन म्हणतात. या मिथकीय दृष्टिकोनातून आपण एकदा जगाकडे बघायला लागलो किंवा त्या गोष्टी जर आपल्याला खऱ्या वाटायला लागल्या तर मग वैज्ञानिक गोष्टी कधीकधी आपल्याला पटत नाहीत. आपल्या कित्येक मित्रांच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडलेल्या आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. आता आपण ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय समजून घेऊया. ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये घटनांची जी मांडणी असते ती कालक्रमानुसार सुसंगतपणे केलेली असते. एक सुसंगत तार्किक प्रबंध तयार करणं. उदाहरणार्थ की आपल्याला विद्यापीठामध्ये PhDसाठी प्रबंध तयार करायचा असतो, तर तुम्ही त्या प्रबंधामध्ये जे कुठलं वाक्य लिहाल त्या प्रत्येक वाक्याला तुम्हाला खाली संदर्भ द्यावा लागतो की हे वाक्य मी या लेखकाच्या संदर्भाने केलं आहे, या पुस्तकाच्या संदर्भाने केलं आहे, या पुराव्याच्या संदर्भाने केलं आहे. ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे घटनांची कालक्रमानुसार सुसंगत मांडणी करणे, एक सुसंगत तार्किक प्रबंध तयार करणे. ते करण्यासाठी वेगवेगळ्या घटनांची, वेगवेगळ्या परंपरांची पुराव्यानिशी तुलना करून त्यांच्यातील साम्यस्थळे आणि विरोधाभास तपासणे, या दोन्ही गोष्टींचा ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे, परत एकदा सांगतो की लोक म्हणतात की तुम्ही डबल सांगतात, पण हे गोष्टी अवघड आहेत, दोनदा सांगितल्याशिवाय कळत नाहीत. ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे कालक्रमानुसार व्यवस्थित मांडणी करणे घटनांची, तार्किक प्रबंध तयार करणे, ते करण्यासाठी वेगवेगळ्या घटनांची व परंपरांची पुराव्यानिशी तुलना करून त्यांच्यातली साम्यस्थळे आणि विरोधाभास तपासणे. हा जो एक दृष्टिकोन आपण डेव्हलप करतो, आपल्या स्वतःमध्ये निर्माण करतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहायला लागतो, याला आपण एक शास्त्रशुद्ध ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणतो की याने आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो. तर ही झाली माहिती आत्तापर्यंत आपण घेतली. मिथक म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, इतिहास ग्रंथ म्हणजे काय, पौराणिक ग्रंथ म्हणजे काय, ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय, मिथकीय दृष्टिकोन म्हणजे काय. आता आपण समजून घेऊया की या पौराणिक कथा आणि इतिहास किंवा पौराणिक ग्रंथ आणि ऐतिहासिक ग्रंथ याच्यामध्ये नेहमी गफलत का होते. मगाशी मी म्हटलो की यातली सीमारेषा फार पुसट आहे. लोकांचा गोंधळ का होतो, लोकांना कळत का नाही की आपण कधी पौराणिकतेमधून ऐतिहासिकतेमध्ये गेलो आणि ऐतिहासिकतेमधून पौराणिकतेमध्ये गेलो. असं होतं याचं कारण यांच्यामध्ये भरपूर समानता आहे. ऐतिहासिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथ याच्यामध्ये समानता आहेत. इतिहासामध्ये आणि मिथकांमध्ये भरपूर समानता आहेत. तर समानता काय ते आपण समजून घेऊयात, म्हणजे गोंधळ का उडतो आपला ते आपल्या लक्षात येईल.
वर जर आपण बघितलं या गोष्टींकडं की हे गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या जरी दिसल्या, इतिहास आणि मिथकं, तरी मानवी जीवनाचं वर्णन करण्याचे काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म या दोन्हीमध्ये समान दिसून येतात आपल्याला. म्हणजे कुठले गुणधर्म आहे जे आपल्याला समान दिसून येतात ते आपण बघूया. पहिली गोष्ट काय आहे की इतिहास आणि पौराणिक कथा या दोन्ही भूतकाळाचा भाग आहेत. म्हणजे जर तुम्ही भूतकाळाकडे बघणार असाल तर एकतर तुम्हाला पौराणिक कथांच्या दृष्टिकोनातून बघावं लागतं किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघावं लागतं. मग असे आपण म्हणलो तसं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण भूतकाळाकडे शक्यतो बघत नाही, कारण विज्ञानाची सुरुवात आपण म्हणतो की आत्ता झालेली 18व्या शतकाच्या पुढे किंवा 16व्या शतकाच्या पुढे, आणि त्याच्यानंतर आज आपण पुढचा जो येणारा काळ आहे तो विज्ञानाचा काळ आहे. पण इथून मागं जर आपण बघितलं 7000 वर्षापूर्वी, तर आज ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते विज्ञान किंवा त्या स्वरूपातलं विज्ञान तेव्हा नव्हतं. कदाचित असेलही पण त्याचं रूप काहीतरी वेगळं असेल. म्हणून मागे भूतकाळाकडे बघताना इतिहास किंवा पौराणिक कथा यात कुठल्याही मार्गाने बघितलं तरी भूतकाळाकडे बघण्याच्या आपल्यालाही दोनच मार्ग आहेत. पण या दोन मार्गामध्ये फरक काय आहे, हा फरक लक्षात न आल्यामुळं गोंधळ होतो. फरक हा आहे की इतिहास हे भूतकाळाकडे बघण्याचं तथ्यात्मक नोंद करण्याचं साधन आहे. म्हणजे इतिहासाचा भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो की घडलेल्या घटनांची जास्तीत जास्त अचूक आणि सत्यपणे नोंद करून ठेवणं. आणि पौराणिक कथांचा जो इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो ते म्हणजे वेगवेगळ्या दंतकथा, मिथकं, त्यांचा अभ्यास करणं, उजळणी करणं, त्याच्यातून समाजाला काही उपदेश होईल किंवा समाज घडवेल अशा गोष्टी सांगणं. हा दोन्हीमधला फरक आहे. दुसरी गोष्ट समानता दोन्हीमध्ये ही आहे की या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे इतिहास असेल किंवा पौराणिक कथा असतील या समाजाच्या वर्तमान काळाला आकार देतात. म्हणजे आपण आज ज्या समाजामध्ये राहिलो आहे तो फक्त आणि फक्त इतिहासामधून बनलेला नाही आहे. म्हणजे ज्या इतिहास आपण वाचतो आज, ज्याला आपण इतिहास म्हणतो, लढाया म्हणतो, राजे महाराजे झाले, लढाया झाल्या, मोठमोठे लोक आले राहिले, सामाजिक घुसळण झाली, त्याने फक्त हा समाज बनलेला नाही आहे, त्याने तर बनलेलाच आहे. पण त्याचबरोबर या पौराणिक कथांनी हजारो वर्ष जे माणसाच्या मनावर गारूड केलेलं आहे किंवा माणसाच्या मनावर एक प्रभाव टाकलेला आहे की रामायण 7000 वर्षापूर्वी घडून गेलं, पण आजही त्याचा प्रभाव आपल्याच देशातने आपल्याला अजूनही मलेशिया, इंडोनेशिया, दुसऱ्या देशांमध्ये, कंबोडिया वगैरे दिसून येतो. म्हणजे काय आहे की या 7000 वर्षापूर्वी घडलेल्या घटना, म्हणजे दक्षिण कोरियामध्ये पण रामायण दिसून येतात. कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो. मग ह्या 7000 वर्षापूर्वीच्या घडलेल्या घटना आजही आपल्या मनावर प्रभाव टाकतात. या पौराणिक कथा, मिथकं या आपल्या आयुष्याचा भाग आहेत, आपल्या विचारसरणीचा भाग आहे. आपला आजचा वर्तमान काळ जो घडलेला आहे तो फक्त इतिहासाने घडलेला नाही आहे, इतिहासात घडलेल्या घडामोडीने घडलेला नाही आहे, या पौराणिक कथांनी पण घडलेला आहे. फक्त फरक काय त्या दोन्हीमधला फरक आपल्याला समजून घेता आला पाहिजे की ऐतिहासिक घटनांनी सध्याची जी सामाजिक राजकीय परिस्थिती आपल्या वर्तमान काळातली आहे त्या वर्तमान काळातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीच्या तत्वांना आकार दिलेला आहे. म्हणजे आपण जी तत्वात सामाजिक राजकीय पाळतो ती इतिहासाच्या घडामोडीतून आलेली आहेत मागच्या, आणि मानवजातीचं आजचं जे वर्तमान आहे म्हणजे मानवजात ज्या पद्धतीने वागते आहे ते पौराणिक कथांचं श्रेय आहे त्याला, की पौराणिक कथांनी आपल्या वर्तमान काळातल्या या तत्वांना, मानवी तत्वांना, धार्मिक श्रद्धांना आकार दिलेला आहे. म्हणजे आज ज्या काही आपण धार्मिक श्रद्धा पाळतो, मिथकं पाळतो, चमत्कार मानतो, विश्वास ठेवतो, हे सगळं पौराणिक कथांनी घडवलेलं आहे. हा त्यातल्या समानतेमधला पण एक काय फरक आहे. दुसरी गोष्ट हे आहे की इतिहास आणि पौराणिक कथा या दोन्ही पण काय आहेत की मानवी निर्मितीचे परिणाम आहेत. म्हणजे इतिहास असेल किंवा एखादी पौराणिक कथा असेल ती कुठल्या परमेश्वराने येऊन इथं लिहिलेली नाही आहे. म्हणजे रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये जरी परमेश्वराने अवतार घेतला असेल किंवा परमेश्वराच्या अवताराचं वर्णन असेल तरी रामायण लिहिलेलं आहे आपण म्हणतो एका व्यक्तीने, महाभारत लिहिलेलं आहे आपण म्हणतो एका व्यक्तीने, ती व्यक्ती काही परमेश्वर नव्हती. म्हणजे इतिहास असेल किंवा पौराणिक कथा असतील, ज्या दंतकथा असतील, आख्यायिका, लोककथा असतील, ह्या कोणी लिहिलेल्या आहेत? मानवाने लिहिलेल्या आहेत. या मानवनिर्मित कथा आहेत. या दोन्हीमध्ये समानता ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पौराणिक कथांमध्ये, मिथकांमध्ये चमत्कार, देवत्व वगैरे असतील तरी देव लिहायला आलेले नाही आहेत चमत्कार, ते आपणच लिहून ठेवले की देवांनी हे चमत्कार केलेले आहेत म्हणून आपल्याही लक्षात येत नाही. साधी साधी गोष्ट असते ती. दुसरं काय आहे की इतिहास जो असतो तो इतिहास हा प्रत्येक क्षणाला इतिहास रचला जात असतो. म्हणजे प्रत्येक घडून गेलेला क्षण, उलटून गेलेला क्षण हा इतिहास आहे. म्हणजे आज आपण जो क्षण जगतो आहे, आज आपण जो दिवस जगतो आहे, तो दिवस आज संपला की तो उद्या इतिहास होतो. इतिहास हा प्रत्येक क्षणाला रचला जात असतो. आणि तसंच मिथक पण असतं. ते मिथक पण प्रत्येक क्षणाला एक नवीन मिथक निर्माण होत असतं. कारण प्रत्येक क्षणाला कोण नाही कोण माणूस काही ना काही विचार करत असतो,
कल्पना करत असतो, भूतकाळाबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असतो, त्याच्यातून त्याच्या मनामध्ये काही नवीन कल्पना आकार घेत असतात. त्या कधीतरी लोककथा, दंतकथा, आख्यायिकेच्या माध्यमातून बाहेर पडतात. म्हणजे मिथकं पण प्रत्येक क्षणाला निर्माण होत असतात. हे दोन्हीमध्ये एक समानता आहे. दुसरी गोष्ट ही आहे की इतिहास आणि पौराणिक कथा यांचा काळाशी थेट संबंध आहे. असं कधी होत नाही की पौराणिक कथा एखादी सांगितली आणि तिचा काळ नाही सांगता येत. भले त्याचा पुरावा देता येत नसेल की त्या काळामध्ये ती घटना घडली का नाही घडली पौराणिक कथांमध्ये, किंवा एखादा चमत्कार घडला त्याचा पुरावा देता येत नसेल, पण पौराणिक कथा ही नेहमी कुठल्या ना कुठल्या काळाशी बांधलेली असते. इतिहास पण असतो तो नेहमी कुठल्या ना कुठल्या काळाशी बांधलेला असतो आणि मुख्यत्वे करून हे दोन्ही भूतकाळाशी बांधलेले असतात. म्हणजे भविष्यातली एखादी दंतकथा किंवा भविष्यातलं एखादं मिथक आज कोणी आपल्याला सांगू नाही शकत, कारण तो भविष्य घडलेलं नाही. उलटून गेलेल्या गोष्टींशीच या गोष्टी काय असतात, बांधलेल्या असतात. ही एक या दोन्हींमधली समानता आहे. अगदी थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं सारांश, खरं तर तो मी नंतर सांगणार होतो, पण आत्ता सांगतो, चला विषय आला म्हणून, की सिद्ध झालेला भूतकाळ म्हणजे इतिहास असतो आणि सिद्ध न झालेला भूतकाळ म्हणजे पौराणिक कथा असते. दोन्हीमध्ये फरक हाच असतो की पौराणिक ग्रंथामध्ये, कथांमध्ये जे लिहिलेलं आहे ते उपलब्ध असतं कधी कधी लिहिलेलं, पण सिद्ध करता येत नाही. इतिहासामध्ये जे लिहिलेलं असतं ते सिद्ध करता येतं. त्यामुळे दोन्हीमध्ये काय आहे की हा एक फरक आहे. तर हा मुख्य फरक मी सांगितला. आता अजून जे छोटे मोठे फरक आहेत पौराणिक ग्रंथ आणि ऐतिहासिक ग्रंथ ते आपण समजून घेऊयात, ज्याच्यामुळे काय होईल की उद्या जेव्हा एखादा माणूस ऐतिहासिक ग्रंथाबद्दल चर्चा करत असेल तेव्हा आपण पौराणिक ग्रंथातले दाखले त्या माणसाला देणार नाही. फरक काय आहे दोन्हीमध्ये? पहिला जो फरक आहे की प्रागऐतिहासिक म्हणजे लिखित स्वरूपाच्या नोंदी दिल्या जाण्यापूर्वीचा जो कालावधी आहे त्यांना पौराणिक कथांचा कालावधी म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची लिखित स्वरूपात नोंद दिली जाऊ शकत नाही. उदाहरण द्यायचं म्हणलं की रामायण हे लिहिलं आहे आपल्याला माहीत आहे, ते लिखित स्वरूपात आहे. पण रामायणामध्ये एखादी गोष्ट घडली तर रामायणामध्ये कोणी कोणाला पत्र पाठवलं तर ते पत्र आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखादी व्यक्ती म्हणाली की इथे इथे प्रभू रामचंद्रांनी पाय ठेवला होता किंवा इथे ते पांडव येऊन राहून गेले होते, तर आता कित्येक गुहा आपल्याला सापडतात तिथे पांडव येऊन राहून गेले होते. म्हणजे या आख्यायिका किंवा दंतकथा अशा या मोठमोठ्या महाकाव्यांना जोडल्या जातात की कुठली गुहा असेल तिला लगेच पांडवकालीन गुहा म्हटलं की काम होऊन जातं तिचं. पण त्याचा पुरावा नाही देत आहेत की ती खरोखर पांडवकालीन गुहा आहे का. इथे रामायणाला किंवा महाभारताला खोटं ठरवण्याचा हेतू नाही आहे, लक्षात घ्या. आपण त्या विषयाबद्दल आता बोलत नाही आहोत. आपण फक्त उदाहरण देतो की पौराणिक कथांच्या बाबतीमध्ये काय होतं ते. इतिहासामध्ये असं होत नाही. इतिहासामध्ये काय होतं की कुठल्याही गोष्टीची लिखित नोंद ठेवायला सुरुवात केल्यापासून ज्याचा अभ्यास केला जातो किंवा जे लिहिलं गेलं आहे त्याला इतिहास म्हणतात. म्हणून आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो की महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला 7व्या शतकापासून सापडतो. कारण कुठेतरी आपल्याला एक पहिला मराठीमध्ये लिहिलेला शिलालेख, पहिला महाराष्ट्राचा उल्लेख आपल्याला 7व्या शतकापासून सापडतो, लिखित नोंद सापडते. त्यामुळे इतिहासामध्ये आणि पौराणिक कथांमध्ये एक फरक आहे की लिखित स्वरूपाच्या नोंदी ज्याच्या सापडत नाहीत तो प्रागऐतिहासिक काळामध्ये ज्या घडलेल्या असतात त्या पौराणिक कथा असतात आणि जिथून लिखित नोंदी सापडायला सुरुवात होते तिथून इतिहास सुरू होतो. कोणत्याही समाजाचा असेल, देशाचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा असेल. दुसरा त्याच्यामधला अभ्यासाचा विषय हा आहे की पौराणिक कथा म्हणजे एकतर सामान्यतः मिथकांचा अभ्यास करणे किंवा संदर्भ तपासणे याच्याशी निगडीत असतात किंवा मिथकाच्या मूळ गाभ्याचा अभ्यास करणे याच्याशी निगडीत असतात. आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर भगवान श्रीकृष्णांचं जे सुदर्शन चक्र होतं तर सुदर्शन चक्राची नेमकी टेक्नॉलॉजी काय होती, किंवा रामायण काळामध्ये पुष्पक विमान उडत होतं तर पुष्पक विमान होतं का नव्हतं, त्याची यंत्रणा कशी काम करत असेल, त्याचे कुठं काही चित्र सापडतं का, या मिथकांचा अभ्यास करणं म्हणजे पौराणिक कथांमध्ये किंवा पौराणिक ग्रंथांचंही ध्येय असतं की त्याच्यामध्ये हा अभ्यास चालवला असतो की शोध चालवला असतो. या गोष्टी होतात कशा काय. किंवा एका राजाने आपण म्हणतो की वायव्येकडच्या एका राजाने येऊन द्वारकेवर श्रीकृष्णाबरोबर घनघोर युद्ध केलं. तो आकाशामध्ये बसून युद्ध करत होता, त्याच्याकडे अवकाशयानं होती. माझं हे मिथक आहे, आपण म्हणू शकतो की त्या काळामध्ये अवकाशयानं नव्हती, आज आपण म्हणू शकतो, कारण अवकाशयानाचा विमानाचा शोध आपल्याला आत्ता लागला. पण आता जर एखाद्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की त्या काळामध्ये कोणीतरी राजा आकाशातून येऊन उड्डाण करत होता आणि हल्ला करत होता, तर मग त्याचा शोध घेतला पाहिजे, त्या मिथकाचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे पौराणिक ग्रंथांचं ध्येय मागाशी मी म्हणलं ते हे असतं की या मिथकांचा शोध घेणे या पौराणिक ग्रंथाचं ध्येय की या घटना उल्लेख केल्यात म्हणजे पुरावे सापडत नाही, सिद्ध कशा काय करायच्या. याच्या उलट इतिहासाचं काय असतं की इतिहास काय करतो की इतिहास हा भूतकाळातील घटनांचा अभ्यास आहे. इतिहासाला माहिती आहे की ही गोष्ट पक्की घडून गेलेली, इथे काही शोध घेणं वगैरे नाही, ही गोष्ट घडून गेलेली आहे. एखाद्या महत्त्वाच्या घटनेचं किंवा विशिष्ट कालावधीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा अभ्यास करणं हे इतिहासाचं ध्येय असतं.
कारण इतिहासाला आपण मगाशी म्हणलो तसं की लिखित नोंदींनंतर इतिहास चालू होतो कालावधीनंतर. त्यामुळे इतिहासामध्ये ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातो त्या गोष्टीबद्दल काही ना काही पुरावे आहेत हे पक्कं माहीत असतं. फक्त ते पुरावे सिद्ध करायचे असतात किंवा ते सिद्ध करण्यासाठी अजून दुसऱ्या गोष्टी ज्या असतील ते शोधायच्या असतात. हा दोन्हीच्या अभ्यासांमधला एक मूलभूत फरक आहे. दुसरी गोष्ट आहे की मिथकं ज्या असतात त्या मिथकांमध्ये जी पात्रं असतात ती प्रामुख्याने देव असतात, देवता असतात, अलौकिक मानव असतात. पौराणिक घटना ज्या असतात त्या पौराणिक घटना अशा अलौकिक घटनांच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या असतात किंवा युद्ध होतात ती पण युद्ध अलौकिक स्वरूपात वर्णन केलेली असतात. आपण वेगवेगळ्या महाभारतात केलेल्या दिव्यास्त्रांचे प्रयोग ऐकतो. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी एक प्रकारचं मिथक आहे. मिथकांमध्ये काय असतं की देवत्व, चमत्कार, अलौकिक गोष्टी यांचा भरणा असतो आणि त्याचं शक्यतो आपण प्रूफ नाही देऊ शकत. म्हणजे अर्जुनाने पर्जन्यास्त्र सोडलं आणि पाऊस पडायला लागला ही गोष्ट महाभारतामध्ये लिहिली. पण अर्जुनाने पर्जन्यास्त्र कोणता मंत्र मंत्र बोलून सोडलं हे आज आपण सिद्ध नाही करू शकत. मग हा फरक आहे. मिथकांमध्ये काय आहे की मिथकांमध्ये शक्यतो जी वर्णनं असतात ती या गोष्टींची असतात. आजच्या नवीन काळामध्ये हे मिथकांमध्ये जे देवदेवतांचं वर्णन सापडलं आहे त्यांना एलियन असं संबोधून की परग्रहावरून आलेले प्रगत जीव आहेत. हे म्हणजे आजचे जे देवदेवता आहेत आपण ज्यांना देवदेवता मानतो ते परग्रहावरून आलेले प्रगत जीव आहेत आणि त्यांनी काही ना काही टेक्नॉलॉजी आपल्याला दिली असं काही लोकांचं आजकाल धारणा आहे किंवा अशी एक गोष्ट बोलली जाते किंवा असं एक आपण म्हणतो की एक चॅनल किंवा एक विचारधारा पण आपल्याला चाललेली दिसून येते डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफिकवर की या अँगलने लोक विचार करतात. त्यांना म्हणतात की एशियंट एलियन्स. म्हणजे हे देवदेवता आपण ज्यांना देवदेवता म्हणतो ते लोक यांना सायंटिफिक भाषेमध्ये एशियंट एलियन्स म्हणतात आणि त्यांचा शोध किंवा त्यांचं जे काही असेल संशोधन ते त्या अँगलने त्यांनी चालू ठेवलेलं आहे. पण विषय काय येतो की हे एशियंट एलियन्स ज्यांना म्हणतात ते लोक ते पण शेवटी काय करतात की मिथकांचाच शोध घेत आहेत. ते इतिहासाचा शोध नाही घेत. अशा गूढ गोष्टींचा शोध घेत आहेत की माहीत नाही आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काही जास्त. चमत्कार किंवा मोठमोठे युद्ध, मोठमोठे परिणाम, भौगोलिक झालेले वर्णन केलेल्या गोष्टी हे मिथकांचे विषय असतात. तेच इतिहासामध्ये काय असतं की इतिहास हा भूतकाळात जगलेल्या वास्तविक व्यक्तींचा अभ्यास करत असतो. म्हणजे इतिहासामध्ये चमत्कार, देवदेवता वगैरे नसतात. आपल्याला माहीत असतं की ही व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्या व्यक्तीनं काय युद्ध केली, त्या व्यक्तीने काय राजकारण केलं, तिने काय समाजकारण केलं, तिने काय उपद्व्याप केले त्याचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास करणं आहे. इतिहासामध्ये वास्तविक घटना घडलेल्या आहेत ते माहीत असतं आपल्याला. म्हणजे ही घटना या कालखंडामध्ये घडलेली आहे, याच्यामध्ये वास्तविक लोक सामील आहेत. त्याचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास असतं. म्हणजे हे ऐतिहासिक ग्रंथांचं काम सोपं असतं पौराणिक ग्रंथांपेक्षा. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आपल्याला माहीत असतं की आपल्याला कशाचा अभ्यास करायचा. पौराणिक ग्रंथामध्ये आपल्याला माहीत असतं कशाचा अभ्यास करायचा, पण कसा करायचा, ते गोष्टी सिद्ध कशा करायच्या हे माहीत नसतं. हे थोडं अवघड काम आहे. दुसरी गोष्ट आहे की हे जे काही गोष्टी आहेत म्हणजे पौराणिक गोष्टी आपण म्हणतो या पौराणिक कथांचा उपयोग जर आपल्याला कुठे होतो का, म्हणजे पौराणिक कथा अगदीच टाकाऊ आहेत का, नाही आहेत. ही मिथकं किंवा हे ग्रंथ आपले जे लिहिलेले आहेत ते अगदीच टाकाऊ आहेत का, नाही आहेत. यांचा उपयोग आपल्याला कुठं होतो की मानसशास्त्रामध्ये होतो की एखाद्या समाज कसा विचार करतो आणि तो का करत असेल हे आपण त्यातल्या पौराणिक कथांवरून समजून घेऊ शकतो किंवा पौराणिक ग्रंथांचा ज्यांच्यावर पगडा आहे त्या समाजावर त्याच्यावरून आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो. मानववंशशास्त्र आहे. मानववंशशास्त्रामध्ये आपण काय करू शकतो की हा वंश कसा निर्माण झाला असेल ते आपल्याला पौराणिक कथांवरून त्याचा थोडाफार अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीनं ही मानवी वंश निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर जे लोकसाहित्य म्हणतो की हे लोकसाहित्य निर्माण होतं ते लोकसाहित्य या पौराणिक कथांमधूनच निर्माण होतं. आधुनिक साहित्य किंवा विज्ञान साहित्य आजचा विषय झाला किंवा ऐतिहासिक साहित्य हा आधुनिक विषय झाला. आपण मागं म्हणलो तसं की छापखान्याची सुरुवात झाल्यापासून हे इतिहासाविषयी ऐतिहासिक ग्रंथ निर्माण व्हायला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर विज्ञान कथा यायला लागल्या. पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळ्या जे आता मी सांगितलं तसं पौराणिक कथांचा उपयोग होतो कारण त्यांचे संदर्भ तिथे आढळतात आणि या पौराणिक कथांच्या माध्यमातून आपण या गोष्टी चांगल्या प्रकारे थोड्याफार समजून घेऊ शकतो. याच्या उलट इतिहासामध्ये काय होतं, इतिहासामध्ये भूतकाळातील घडलेल्या घटनांचा तर्कशुद्ध अभ्यास, पुराव्यासहित विश्लेषण, सुसंगत प्रश्न विचारण्यासाठी शैक्षणिक विषयाच्या इतिहासांचा जो अभ्यास केला जातो तो असतो. म्हणजे भूतकाळातल्या घटनांचा ज्या घडलेल्या आहेत, माणसं राहिलेली आहेत तिथं आपल्याला माहीत आहे, त्यांचा तर्कशुद्ध अभ्यास करणं, पुराव्यासहित विश्लेषण करणं, सुसंगत प्रश्न विचारणं आणि शैक्षणिक विषयामध्ये त्याचा समावेश करणं
हे ऐतिहासिक ग्रंथांचं ध्येय असतं की शैक्षणिक विषयामध्ये किंवा शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी चांगल्या प्रकारे एक ग्रंथ निर्मिती करून देणं हे ऐतिहासिक ग्रंथांचं ध्येय असतं. दुसरा एक फरक हा आहे की ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये की पौराणिक ग्रंथांचं काम सोपं असतं. कारण पौराणिक ग्रंथांमध्ये घडलेल्या कुठल्याही गोष्टीला किंवा पुराणकथांच्या अभ्यासाला समर्थन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भौतिक पुरावे देण्याची गरज नसते. म्हणजे असं म्हणलं की भगवान राम जे होते ते भगवान राम लंकेवरून अयोध्येला पुष्पक विमानातून बसून आले. तर ते पुष्पक विमान चालत कसं होतं हे सांगायची कुठल्या पौराणिक कथेला काही गरज नाही भासत. श्रीकृष्णाचं अमोघ सुदर्शन चक्र काम कसं करत होतं म्हणजे ते आपण म्हणतो की फिरून बुमरँगसारखं परत कसं येत होतं श्रीकृष्णांकडेच त्याचं काम करून, त्याचा पुरावा देण्याची कुठल्या पुराणकथेला गरज नाही भासत की भगवान श्रीकृष्णांचं अमोघ अस्त्र आहे, ते अमोघ अस्त्र तशा प्रकारे काम करतं. किंवा आपण म्हणतो की अर्जुनाचं गांडीव धनुष्य होतं दैवी, त्याच्यामध्ये टणत्कार केल्यानंतर आवाज निर्माण आणि कंपनी निर्माण होते की भूमी हादरत होती. मग कसं होत होतं? जर ते होत असेल त्याचं काहीतरी कारण असेल ना, पुरावा पाहिजे. तर पुरावा देण्याची गरज कुठल्या पौराणिक कथेला किंवा मिथकाला कधी पडत नाही. त्यांचं काम सोपं असतं की गोष्टीचं वर्णन करणे, पुरावा देण्याची काही गरज नाही. पण इतिहासाचं तसं नाही. इतिहासामध्ये तुम्ही जो कुठला शब्द बोलाल त्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पुरावा द्यावा लागतो. जो कुठला शब्द लिहाल त्याला तुम्हाला पुरावा द्यावा लागतो. म्हणजे लिखित लेखाबरोबर मौखिक लेखाजोखा ज्याला म्हणतात इतिहासाच्या भाषेमध्ये, की काहीतरी सापडलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे एखाद्या भूतकाळातल्या घटनेबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर काहीतरी लिखितमध्ये सापडलं पाहिजे, मौखिक बोललेलं कुठंतरी लिहिलेलं सापडलं पाहिजे, त्याच्यानंतर काहीतरी भांडी वगैरे उत्खननामध्ये सापडली पाहिजे. तुम्हाला जे काही तुम्ही बोलता त्याचा काहीतरी पुरावा देणं इतिहासामध्ये गरजेचं असतं. हा पौराणिक ग्रंथामध्ये आणि ऐतिहासिक ग्रंथामध्ये फरक आहे. दुसरं जे एक उद्दिष्ट आहे की या दोघांचं वेगळं वेगळं ते हे आहे की पौराणिक ग्रंथ जे लिहिले जातात किंवा पौराणिक कथा ज्या लिहिल्या जातात त्या प्रामुख्यानं नैसर्गिक घटना आणि अलौकिक शक्तींचं स्पष्टीकरण देण्यासाठी तयार केलेल्या असतात. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळामध्ये आकाशातून वीज पडते ते माणसाला माहीत नव्हतं. तर वीज का पडते त्याचं स्पष्टीकरण काय आहे की भगवान पर्जन्याची जी देवता आहे आपली की वरुण म्हणतो आपण, वरुण देवता आहे. वरुण देवता विजेचा वापर करते किंवा प्राचीन ग्रंथामध्ये युरोपियन ग्रंथामध्ये थोर म्हणतात की थोर त्याचा हॅमर टाकतो देव म्हणून ती वीज पडते. आपल्याकडे परत इंद्राचं पण उदाहरण दिलं जातं की इंद्र कोपिष्ट झाल्यानंतर त्याच्या वज्रामधून वीज बाहेर पडते आणि पृथ्वीवर येते. म्हणजे हे काय आहे की एखादी अलौकिक घटना जी घडते ती समजत नाही किंवा एखादी नैसर्गिक घटना जी समजत नाही तिचं स्पष्टीकरण देण्यासाठी बऱ्याचशा पौराणिक कथा निर्माण केलेल्या असतात. सगळ्याच केलेल्या असतात असं नाही म्हणत मी. पुष्कळ पौराणिक कथांचं ध्येय ते असतं. ऐतिहासिक ग्रंथांचं ध्येय काय असतं की ऐतिहासिक ग्रंथांचं ध्येय मानवी घटना आणि मानवी कृतींची नोंद करण्यासाठी लिहिलेले असतात. म्हणजे ऐतिहासिक ग्रंथामध्ये आपल्याला कधीच कुठे असं दिसून येणार नाही की ते आकाशातून वीज पडली लढाईमध्ये, मग ते हे झालं ते झालं, ते कुठल्या तरी देवाने टाकली म्हणून लढाई हारली. म्हणजे पानिपतच्या लढाईमध्ये आकाशातून वीज पडली म्हणून मराठे हारले अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला कुठल्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये दिसणार नाही. तुम्हाला हे दिसेल की पानिपतच्या युद्धामध्ये अब्दालीने उंटावरच्या तोफा वापरल्या त्याच्यामुळं मराठ्यांचा पराभव झाला. म्हणजे हे काय आहे की इतिहास तर्कशुद्ध बोलतो. इतिहास हे नाही बोलत की आकाशातून वीज पडली नाहीतर अचानक भूमिकंप झाला आणि हे झालं म्हणून मराठे पानिपतची लढाई हारली. मग हा फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण हा जरी फरक असला तरी दोघांचं क्षेत्र वेगळं वेगळं. म्हणजे पौराणिक कथांचं एक क्षेत्र वेगळं आहे समाजातलं की जिथं पौराणिक कथा वापरल्या जातात, जिथं पौराणिक कथांचं महत्त्व आहे. इतिहासाचं क्षेत्र वेगळं आहे जिथे इतिहास या सगळ्या ऐतिहासिक ग्रंथांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. ते क्षेत्र कुठलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की पौराणिक कथांचं क्षेत्र कुठलं आहे ते आपण बघूयात. आधी पौराणिक कथा या ज्या असतात त्या प्रतीकवाद, धर्मशास्त्र, पौराणिक कथा जिथे निर्माण केल्या जातात नवीन समाजाला उपदेश करण्यासाठी. मी यासाठी म्हणत नाही की पौराणिक कथा चुकीच्या कारणासाठी निर्माण केल्या जातात. पौराणिक कथा या समाजाची जडणघडण करण्यासाठी निर्माण केल्या जातात. म्हणजे पौराणिक कथा जिथे निर्माण होतात त्या ठिकाणी यांची गरज लागते जुन्या पौराणिक कथांची. धार्मिक पौराणिक कथा असतात जिथे सांगितल्या जातात देवळामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे त्यांची गरज लागते. निसर्गाशी संबंधित काही पौराणिक कथा असतात जसं मी म्हटलं की वीज पडली, भूकंप झाला, अजून काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल. त्यानंतर की एखादा व्यक्ती असतो, एखादी नायक असतो किंवा नायकाचं आपल्याला वर्णन करायचं असतं. त्या नायकाचं वर्णन करण्यासाठी पौराणिक कथा रचल्या जातात. या पद्धतीच्या गोष्टी म्हणजे राजा ययाती होता, राजा ययातीबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. अशा पद्धतीचं हे काय आहे की हे अभ्यासाचं क्षेत्र आहे की या क्षेत्रांमध्ये पौराणिक कथांचा अभ्यास केला जातो. मी आता जे सांगितलं. मग ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास कुठं केला जातो? ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास
लष्करी इतिहास, जिथे लष्कराचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे, जगाचा लष्करी इतिहास, लढाया कशा झाल्या. सामाजिक इतिहास, की आत्तापर्यंतच्या जगामध्ये सामाजिक परिवर्तन कसं घडलं. सांस्कृतिक इतिहास, जिथे सांस्कृतिक परिवर्तन कसं झालं. तांत्रिक इतिहास, तंत्रज्ञानाची प्रगती कशी झाली. राजनैतिक इतिहास, की राजकारण कसं झालं वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये. आर्थिक इतिहास, आर्थिक घडामोडी कशा प्रकारे झाल्या, त्यानं कसा मानवी जीवनावर आत्तापर्यंत प्रभाव टाकला. या सगळ्या क्षेत्रामध्ये पद्धतशीरपणे तर्कसंगत विचार करणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथांची गरज भासत असते. आता उदाहरण द्यायचं म्हटलं की पौराणिक ग्रंथ कोणाला म्हणावं आणि ऐतिहासिक नोंद कोणाला म्हणावं, तर 2 उदाहरणं देऊयात आपण. एक युरोपियन उदाहरण घेऊयात, एक भारतीय उदाहरण घेऊयात. युरोपियन उदाहरण काय आहे की ग्रीक लेखक होमरने लिहिलेलं ओडिसी हे जे पौराणिक ग्रंथ आहे किंवा पौराणिक कथा आहे, ही ओडिसी हा ग्रंथ पौराणिक कथांचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तो ग्रंथ लिहिला गेला आहे हे आपल्याला माहिती आहे, तो होमरनेच लिहिला आहे आपल्याला माहिती आहे, परंतु मुळातच होमरच्या जन्माची आणि मृत्यूची आपल्याला नक्की तारीख माहीत नाही. म्हणजे हा होमर जन्माला आला कधी आणि नक्की कोणत्या साली मेला तो किंवा त्याचा मृत्यू झाला हे आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला तो ग्रंथ त्याने लिहिला आहे माहिती आहे, तो सर्वसाधारणपणे कुठल्या तरी काळामध्ये लिहिला आहे माहिती आहे, पण कधी लिहिला आहे माहीत नाही. म्हणजे हे काय झालं की हे पौराणिक कथांचं एक उदाहरण आहे. दुसरीकडे काय आहे की जो आपण सेनापती म्हणतो, रोमन सेनापती आहे कोण, ज्युलियस सीझर. ज्युलियस सीझरने गॉलवर विजय मिळवला. गॉल म्हणजे आत्ताचा फ्रान्स देश आहे. त्या फ्रान्स देशावर त्याने विजय मिळवला. ही काय, ही पौराणिक कथा नाही, ही ऐतिहासिक कथा आहे. कारण सीझरने फ्रान्समध्ये जे विजय मिळवले लढायांमध्ये त्याचं वर्णन कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीने करून ठेवले. ती तिसरी व्यक्ती नेमकी कधी अस्तित्वात होती, तिचा जन्म मृत्यू कधी झाला, ती काय काम करत होती, याच्याबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. म्हणजे त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल लिहिणाऱ्या पूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध आहे. म्हणून आपण काय म्हणतो की ही एक ऐतिहासिक नोंद आहे. सीझरचा गॉलमधला विजय किंवा गॉलमधल्या लढायांचा विजय ही एक ऐतिहासिक नोंद आहे. आणि होमरने जे ओडिसी महाकाव्य लिहिलं ती एक पौराणिक कथा आहे. कारण ते लिहिलं हे सत्य आहे, पण कधी काय लिहिलं आहे ते मला माहीत नाही. हा एक विषय. दुसरं आपण जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर दुसरं उदाहरण हे आहे की मी म्हटलं की भारतीय उदाहरण देऊया आपण. मगाशी म्हटलं तसं महाभारत हा ग्रंथ लिहिला गेला आहे आणि महाभारतामध्ये लिहिलेल्या ग्रंथांमध्ये पुष्कळ चमत्कृतीपूर्ण गोष्टींचं वर्णन आहे. म्हणजे महाभारत हा ग्रंथात सुरुवातीपासून अंतापर्यंत चमत्कारांनी भरलेला आहे. चमत्कार हे मी चुकीच्या अर्थाने बोलत नाही, की दैवी घटना आपण ज्याला म्हणतो की ज्या मनाला मोहून टाकतात, ज्या आपल्याला आपल्याशा वाटतात किंवा वाचाव्याशा वाटतात, परत परत घडणाऱ्या घटना आहेत, त्या चमत्कृतीपूर्ण घटनांनी घडलेला महाभारत हा ग्रंथ आहे. आपण सर्वसाधारणपणे एवढंच सांगू शकतो की तो 5000 वर्षापूर्वी लिहिला. पण आपण अचूकपणे सांगू शकत नाही की व्यास मुनींनी हा जो ग्रंथ लिहिला तो नेमका याच तारखेला लिहायला सुरुवात केली आणि याच तारखेला लिहून संपवलं. तीच गोष्ट रामायणाबद्दल आहे की वाल्मिकींनी जरी तो लिहिला असं आपण गृहीत धरलं, त्याच्याबद्दल पण मतभेद आहेत. वाल्मिकींनीच लिहिला की अजून कोणी लिहिलं, आपण धरून चलू बरं वाल्मिकी ऋषींनी लिहिला, पण तो नेहमी लिहिला कधी नेमका हे आपण सांगू नाही शकत. त्या होमरच्या महाकाव्यासारखं. म्हणून आपण काय करतो, रामायण आणि महाभारत यांची गणना पौराणिक ग्रंथांमध्ये करतो, स्पष्ट नाही सांगू शकत. त्याच्या उलट मुघलांनी भारतावर आक्रमण कधी केलं त्याची आपल्याला तारीखच उपलब्ध आहे. ब्रिटिशांनी भारत देश कधी जिंकला आणि ते भारत कधी सोडून गेले त्याच्याकडे आपली नोंद उपलब्ध आहे. म्हणजे या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. म्हणून आपण यांना ऐतिहासिक नोंदी म्हणतो, आपण यांना पुराणकथा म्हणत नाही. हा फरक आहे. आणि मगाशी मी जो सांगितला होता तो एक महत्त्वाचा फरक सगळ्यात एका वाक्यामध्ये आपल्याला या गोष्टी स्पष्ट करून हे जे आत्तापर्यंत मी विवेचन केलं ते 2 वाक्यामध्ये स्पष्ट करायचं असेल की मिथक आणि इतिहासामध्ये फरक काय आहे. तो फरक हा आहे, मगाशी मी सांगितला होता, तो सिद्ध न करता येणारा भूतकाळ मिथक असतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला सिद्ध करता येत नसेल पण ती घडली आहे कुठंतरी याची संभावना आहे किंवा कुठल्या तरी पौराणिक कथांमध्ये ऐकायला येते पण सिद्ध करता येत नाही, मग ती गोष्ट मिथक आहे. सिद्ध झालेला भूतकाळ हा इतिहास असतो. एखादी गोष्ट आहे की ती सिद्धच झालेली, तुम्ही भारत देशामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करा, नाही तर लंडनमध्ये जाऊन चर्चा करा, ती गोष्ट तीच आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ब्रिटिशांनी भारतावर कधी आक्रमण केलं आणि किती काळ ते भारतामध्ये राहिले याची चर्चा तुम्ही ब्रिटनमध्ये बसून करा, तुम्ही USA बसून करा, चंद्रावर बसून करा, नाही तर भारतात बसून करा, ती गोष्ट तीच आहे. सिद्ध झालेला हा भूतकाळ हा काय असतो, आपला इतिहास असतो. मग हा आपण काय केलं की आता समानता बघितल्या दोन्हीमधल्या, आपण फरक बघितला. आता आपल्याला काय करायचं आहे की एक महत्त्वाचा प्रश्न, यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनाला पडलेला असतो. हे एवढं सगळं लोकांना कळत नाही असं नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या ज्या गोष्टी थोड्याशा मी काय केल्या असतील की स्पष्ट शब्दामध्ये चांगलं विवेचन करून सांगितले असतील.
पण हे स्पष्ट शब्दामध्ये चांगलं विवेचन जरी आपण ऐकलं नाही कधी, आपल्याला माहीत नसलं तरी आपल्या मनाला कुठेतरी हा फरक माहीतच असतो. अरे हा फरक आहे या दोन्हीमध्ये. आपण मान्य करतो का नाही करतो वेगळा मुद्दा झाला, पण आपलं मन आपल्याला सांगत असतं की या दोन्हीमध्ये हा फरक आहे. मग आपण मान्य का नाही करत? लोक ऐतिहासिक ग्रंथांच्या ऐवजी पौराणिक ग्रंथांचा आधार का शोधतात नेहमी, की इथे सत्य सांगणारे ऐतिहासिक ग्रंथ उपलब्ध आहेत मला, तरी पण मी काय करतो की ते ग्रंथ सोडून देतो आणि पौराणिक ग्रंथांचा आधार शोधायला लागतो एखाद्या गोष्टीसाठी. असं का होतं? त्याचं थोडंसं आपण कारण बघूया जाता जाता. मुळामध्ये काय आहे की आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. शिक्षण कमी असल्यामुळं इतिहासाची आवड कमी आहे. इतिहासाची आवड कमी असल्यामुळं मुळामध्येच ऐतिहासिक ग्रंथ वाचायला उपलब्ध होत नाहीत, गोडी निर्माण होत नाही, ती साधनं कळत नाहीत, शिकवणारे लोक भेटत नाहीत शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे. म्हणून लोक काय करतात की नाईलाजानं ऐतिहासिक ग्रंथ सोडून पौराणिक कथांचा आधार घेतात. दुसरी गोष्ट काय आहे की इतिहास सांगण्यासाठी एका अभ्यासाची गरज असते. म्हणजे कुठलाही इतिहास जर तुम्हाला सांगायचा असेल एखाद्या माणसाला, तर तुम्हाला तो अभ्यास करावा लागतो. त्या तारखा आठवाव्या लागतात, कालखंड लक्षात ठेवावे लागतात, राजांची नावं, घडलेल्या घटनांची नावं लक्षात ठेवावी लागतात, त्याचे परिणाम, दृश्य परिणाम सगळे सांगावे लागतात काय झालं ते. म्हणजे इतिहास सांगण्यासाठी अभ्यासाची गरज आहे, त्याच्यासाठी थोडीफार शिक्षणाची गरज आहे, मॅच्युरिटीची गरज आहे. पौराणिक कथा सांगण्यासाठी कुठल्या अभ्यासाची गरज नसते. माझ्या आजीने पौराणिक कथा सांगितलेली मी ऐकली, ती मी माझ्या नातवंडांना सांगत असतो. मला काय अभ्यासाची गरज नाही, ती सांगितलेली मी इकडून पुढे पास करत असतो. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की पौराणिक कथांकडे लोक जास्त महत्त्व देतात किंवा पौराणिक कथा जास्त वेगाने प्रसारित होतात ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची ही आहे की आपण सर्वसामान्य मनुष्य लोक, माझ्यासकट आपण सर्वजण, आपण सगळेजण मुळात आळशी असतो. म्हणजे आपल्या कोणाला कष्ट करायला नको असतात. उगाच कोण कष्ट करणार? आता इतिहासातलं आता पानिपतचं युद्ध जर मला वर्णन करून सांगायचं म्हणलं, तर सगळ्या पुराव्यानिशी जर मी पानिपतच्या युद्धाबद्दल बोलायचं म्हणलं, किंवा अगदी महाभारतामध्ये पण जे 18 दिवसांचं युद्ध झालं त्याच्याबद्दल जर मला व्यवस्थित पुराव्यानिशी बोलायचं म्हणलं, मी आता हे पौराणिक कथा बाजूला ठेवतो, पण मी त्याच्याकडे इतिहास म्हणून बघतो आहे महाभारताकडे. आता मला इतिहास म्हणून ते सांगायचं आहे, तर मला प्रचंड अभ्यास करावा लागतो. त्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात, चर्चा करावी लागतात, पाठांतर करावं लागतं, मुद्दे काढावे लागतात. हे एवढं करायचं कोण तेव्हा? एवढं करायला वेळ कोणाकडे ना, आवड कोणाकडे आहे, कष्ट करायची इच्छा कोणाची आहे? त्याच्यापेक्षा पौराणिक कथा कशा असतात, सोप्या सुटसुटीत असतात, काही कष्ट करायची गरज नाही. याने ऐकली, त्यात आपल्या स्वतःच्या पदरच्या 2 गोष्टी घातल्या, अजून त्याला रंगवून सांगितली, काम झालं. म्हणून आपण सगळे लोक काय करत असतो की ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा जास्त पौराणिक कथांना महत्त्व देत असतो. दुसरी गोष्ट ही असते की पौराणिक कथा या कुठं नाही कुठंतरी श्रद्धा आणि आस्थेशी जोडलेल्या असतात माणसाच्या. म्हणजे पौराणिक कथा कुठेतरी धर्माशी जोडलेल्या असतात. आपण ज्यांना धार्मिक व्यक्ती मानतो किंवा धार्मिक आदर्श मानतो त्यांच्याशी जोडलेले असतात. त्यामुळे आपल्या श्रद्धेच्या आणि आस्थेचा भाग असतात. म्हणून पौराणिक कथांकडे आपला कल जास्त असतो. याच्या उलट ज्या ऐतिहासिक गोष्टी असतात किंवा ग्रंथ असतात ते काय असतात की तर्कावर आधारित असतात, पुराव्यांवर आधारित असतात. मगाशी म्हणलो तसं डोकं घासावं लागतं ते करण्यासाठी. ते करायची आपली तयारी नसते आणि इच्छा पण नसते. आणि त्यातून काय मिळणार आहे? मला 4 पैसे थोडेच मिळणार आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखाने मारलं का तलवारीने मारलं, याच्यावर जर मी आठवड्याभर कात्याकूट केली माझ्या डोक्यामध्ये, तर मला 4 पैसे थोडे मिळणार आहेत, तर मनाला शांती मिळणार आहे माझ्या. त्यापेक्षा पौराणिक कथा रंगवून सांगतो ना मी, समाजाला उपदेश करतो पौराणिक कथांच्या माध्यमातून, ते जास्त सोपं पडतं. म्हणून लोक पौराणिक कथांकडे जास्त झुकलेले असतात. दुसरी गोष्ट ही असते की इतिहास हा आपल्याला आपल्या सोयीने बदलता येत नाही. म्हणजे आपण बघतो की एखाद्या व्यक्तीची इच्छा असते की मी या जातीमधून त्या जातीमध्ये जातो, पण तो जाऊ शकत नाही, पुरावे नाहीत. एखाद्या व्यक्तीची इच्छा असते की मुद्दाम त्या माणसाला मी कमी लेखतो. एखाद्या व्यक्तीची इच्छा असते की इतिहासामधून ही घटना पुसूनच टाकतो, ही माझ्या पूर्वजांची निंदा नालस्ती करते. एखाद्या व्यक्तीची इच्छा असते की इतिहासामध्ये एखादं मोठं हत्याकांड झालं, म्हणजे इंग्रजांची इच्छा अशी असेल की जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीच इतिहासातून पुसून टाकता आला तर बरं होईल, मोठा दबा लागला आमच्यावर. पण असं करता येत नाही. म्हणजे इतिहासामध्ये काय होतं की इतिहास आपल्या सोयीनं आपल्याला हवा तसा बदलता येत नाही. पण पौराणिक कथांचं तसं नसतं. पौराणिक कथांमध्ये आपण राम या व्यक्तीला आपण देव मानतो, मी पण मानतो, श्रद्धा आहे, आपण धरून चालूयात, मानायला काही हरकत नाही. पण राम ही आपण जर व्यक्ती पकडली तर मी राम या व्यक्तीला एक चमत्कार चिकटवू शकतो दैवत्वाचा अजून, की रामाने ही गोष्ट केली. मी हनुमानाला 2 चमत्कार अजून चिकटवू शकतो. पण मी इतिहासामध्ये काही बदल नाही घडवू शकत. मग ज्या गोष्टीमध्ये मला बदल घडवता येतो त्या गोष्टीकडे काय असतं की माझा कल जास्त असतो. म्हणून लोकांचा ऐतिहासिक ग्रंथांकडे कल जास्त, पौराणिक ग्रंथांकडे कल जास्त असतो ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा. दुसरी गोष्ट की पौराणिक कथांच्या संदर्भाला पुरावे द्यावे लागत नाहीत. मग अशी मी म्हणतो तसं तुम्ही काही बोला, काही पुरावा द्यायची गरज नाही. धर्मेचा प्रश्न आहे, आस्थेचा प्रश्न आहे, श्रद्धेचा प्रश्न आहे. प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून बसून गेले म्हटलं तर मी अजून पण म्हणू शकतो की हनुमान होते ते दुसऱ्या विमानातून बसून गेले.
किंवा अजून कोणीतरी तिसऱ्या विमानातून बसून गेलं, किंवा भगवान कृष्णांच्या बाबतीत 1000 चमत्कार सांगू शकतात. माणूस म्हणतील तेवढे चमत्कार आहेत भगवान कृष्णांच्या बाबतीमध्ये. मी पण माझे 2 चमत्कार बरेच घालून महाभारतामध्ये भर घालू शकतो. म्हणजे खरोखर लोक असं करू शकतात की एखादी गोष्ट तुम्ही काय करू शकता, पौराणिक कथांमध्ये टाकू शकता. तिला कुठले संदर्भ द्यायची गरज नाही. कारण लोकांनी मान्य केलेलं असतं की धर्माची गोष्ट आहे, आस्थेची गोष्ट आहे, ही मिथकांची गोष्ट आहे, याच्यामध्ये या गोष्टी होतात. पण इतिहासामध्ये कुठलंही विधान पुराव्याशिवाय करताच येत नाही. त्याच्यामुळे काय होतं की ज्या लोकांना पुराव्याशिवाय बोलायची सवय असते त्यांची फार गोची होते अशा प्रकरणामध्ये. म्हणून ती इतिहासाच्या वाटेलाच जात नाहीत किंवा ऐतिहासिक ग्रंथांच्या नादालाच लागत नाहीत. पौराणिक कथा त्यांच्यासाठी चांगल्या असतात. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लोक काय करतो, सर्वसामान्य आयुष्यामध्ये ऐतिहासिक ग्रंथांच्या ऐवजी पौराणिक ग्रंथांचा आधार शोधायला लावतो. आणि एखादा माणूस जर ऐतिहासिक गोष्ट बोलत असेल तर आपला अभ्यासच नसतो ऐतिहासिक गोष्टींचा, आपण पौराणिक ग्रंथांमध्येच राहिलेलो असतो. म्हणून त्याचा ऐतिहासिक मुद्दा खोडून काढण्यासाठी आपण पौराणिक ग्रंथातले दाखले द्यायला लागतो. या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. याचं कारण काय आहे की याने एक चुकीचा पायंडा पडतो ते तर आहेच, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही ते तर आहेच. पण सारांश एक थोडक्यामध्ये याचा जर सांगायचं झालं तर सारांश असा आहे की असं का नाही झालं पाहिजे. समजून घेऊया आपण एक सारांश थोडक्यामध्ये. आत्ता आपण बोललो त्याचा की मिथक आणि इतिहास याच्यामध्ये भरपूर समानता आहेत, आपण वरती बघितले. पण दोन्ही काय आहेत की इतिहासाकडे बघण्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत. त्यांच्यामध्ये समानता आहेत पण त्यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे मगाशी आपण पाहिलं मिथकीय दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन. परंतु मिथक आणि इतिहास यांच्यामध्ये समानता असल्या तरी लक्षणीय फरक देखील आहेत. आणि तो लक्षणीय फरक मी मगाशी सांगितलं, परत एकदा सांगतो, कारण हा तुमच्या मनावर पण बिंबला पाहिजे आणि आपल्याला दुसऱ्या लोकांना पण समजावून सांगता आला पाहिजे. तो फरक आहे की सिद्ध न करता येणारा भूतकाळ मिथक असतो आणि सिद्ध झालेला भूतकाळ इतिहास असतो. हा मूलभूत फरक आहे. त्याच्यामुळं आपण पुराण ग्रंथातली वडाची साल इतिहासातल्या पिंपळाच्या झाडाला लावू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की ऐतिहासिक घटनांना किंवा ग्रंथांना आपण चुकीचं सिद्ध करण्यासाठी पौराणिक घटना किंवा ग्रंथांचा किंवा मिथकांचा आधार देऊ शकत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण मी आत्ताच सांगितलं, एखादी गोष्ट जर ऐतिहासिक घटना असेल आणि एखाद्या इतिहास ग्रंथामध्ये किंवा ऐतिहासिक ग्रंथामध्ये ससंदर्भ पुराव्यासहित ती गोष्ट लिहिलेली असेल तर मला वाटतं म्हणून मी कुठल्याही पुराणातला किंवा पौराणिक ग्रंथाचा दाखला देऊन ती गोष्ट बदलू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. याचा अर्थ पौराणिक ग्रंथ खोटे आहेत, पौराणिक ग्रंथामध्ये सत्याचा भाग नाही असं नाही आहे, तो एक वेगळा अभ्यासाचा विषय. पण पौराणिक ग्रंथांच्या संदर्भाने कोणीही कुठलीही ऐतिहासिक ग्रंथ किंवा ऐतिहासिक घटना पुसू शकत नाही. ही पण काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर परत एकदा एक थोडक्यामध्ये उदाहरण देतो. मगाशी पण दिलं होतं मी, दोनदा होईल ते, पण समजून घेण्यासाठी गरजेचं आहे की मराठ्यांचा इतिहास हा सर्वसाधारणपणे 15व्या शतकाच्या पुढे आजपर्यंत एक 500 ते 600 वर्षाचा इतिहास आहे असं आपण धरून चालू आहे. ह्या सगळ्या घडलेल्या इतिहासाच्या बहुतेक ठळक नोंदी उपलब्ध आहेत आज. म्हणजे असं नाही आहे की काही उपलब्ध नाही आहे. आपल्याकडे ही नोंद कदाचित उपलब्ध नसू शकते की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जेव्हा मारलं तेव्हा नेमकं कसं मारलं. पण आपल्याकडे या भरपूर नोंदी उपलब्ध आहेत, भरपूर ग्रंथांनी केलेल्या की या पद्धतीने मारलं असावं. म्हणजे काय आहे की भरपूर लिखित नोंदी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या मराठ्यांनी लिहिलेल्या उपलब्ध आहेत, पोर्तुगीजांनी लिहिलेल्या उपलब्ध आहेत, डचांनी, इंग्रजांनी, मुघलांनी, त्याच्यानंतर अजून ज्या पातशाह्या होत्या डेक्कन त्यांनी, त्याचबरोबर फ्रेंच लोक असतील किंवा जंजिऱ्याचे सिद्धी असतील, ह्या सगळ्यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहिलेल्या नोंदी उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाच्या म्हणजे इंग्रजांनी लिहिलेल्या नोंदी उपलब्ध आहेत, ज्या महत्त्वपूर्ण आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मराठ्यांचा जो 500 वर्षातला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टींच्या सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत, या गोष्टी कशा कशा घडल्या असतील. त्यामुळं मराठ्यांच्या इतिहासाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी एखादा इतिहासकार जर त्या नोंदींनुसार इतिहास सांगत असेल तर त्याला चुकीचं सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःच्या सोयीनं मराठ्यांचा इतिहास बदलण्यासाठी 7000 वर्षापूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेचा किंवा पौराणिक ग्रंथाचा दाखला दिला जाऊ शकत नाही. मग ते पौराणिक ग्रंथ रामायण महाभारतच असायला पाहिजे असं काही नाही. कोणीतरी एखाद्या बौद्ध धर्मातल्या ग्रंथाचा दाखला द्यायला जाईल जो 1000 वर्षापूर्वी लिहिला गेला आहे. कोणी जैन धर्मातल्या ग्रंथाचा दाखला द्यायला जाईल. कोणीतरी म्हणेल की आमच्या बायबल ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे. एखाद्या ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मातल्या ग्रंथाचा दाखला द्यायला जाईल जो जुन्या काळामध्ये लिहिला होता. त्यांना हा इतिहास बदलता येणार नाही. त्याचं कारण हे आहे की पौराणिक ग्रंथ, मगाशी मी म्हटलं तसं आपण त्याच्यावर भरपूर चर्चा केली समानता आणि फरकामुळे. ते मूलभूत समानता आणि मूलभूत फरक हे त्यांच्यामध्ये आहेतच.
त्यांचे मार्ग वेगळे वेगळे. त्यामुळं पौराणिक ग्रंथ कुठलाही आपण घेऊन आलो तरी आजचा आपला जो मराठ्यांचा इतिहास आहे तो आपण 7,000 वर्षापूर्वीच्या कुठल्या ग्रंथाच्या दाखल्याने बदलू शकत नाही. फार तर आपण त्याला संदर्भ घेऊ शकतो एखादा. म्हणजे रामायण ज्या कालखंडामध्ये घडला आणि रामायणामध्ये ज्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये, त्याचा आत्ता 15व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या त्यांच्याशी काही संबंधच नाही. हा एक साधा विषय आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आधी उदाहरणच द्यायचं म्हणलं आपण तर उदाहरण द्यायचं तर साधी सोपी गोष्ट आहे की आता रामायणाचा विषय निघाल्या म्हणून 2 उदाहरणं देतो मी. पहिली गोष्ट काय आहे की रामायणात खर नावाचा एक राक्षस दंडकारण्यात राहत होता असं म्हटलं जातं. आपल्या नाशिक प्रांताला तेव्हा जनस्थान वगैरे म्हटलं जायचं, तिथली गोष्ट आहे. आता इथं रामायणाला खोटं म्हणायची काही गरज नाही. खर नावाचा राक्षस खरोखर तिथं राहत पण असेल, नाही असं नाही, पण ह्या खर नावाचा राक्षस त्या तिथं राहत होता. त्याचं एखादं त्यानं लिहिलेलं फरमान, त्यानं कोणाला तरी दिलेलं पत्र किंवा त्याचा वास्तव्याचा एखादा पुरावा आज आपण देऊ शकत नाही. म्हणजे कुठे त्या खर राक्षसाचा पावलाचा ठसा सापडला नाही का, त्याचं घातलेलं त्यानं ते चांबड्याचं काही सापडलं नाही का, त्या मारीच राक्षसाचं काही सापडलं नाही, या गोष्टी आज आपण देऊ शकत नाही. त्यामुळं मराठ्यांच्या किंवा इतर कोणाच्या इतिहासाला आपण जो आधुनिक इतिहास आहे आपण म्हणतो ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला इतिहास आहे, त्याला आपण खर राक्षसाचा रामायणातला पुरावा देऊ शकत नाही. किंवा खर राक्षसाने रामायणामध्ये काय केलं ते आपण इकडे पुरावा म्हणून वापरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजून एक दुसरं उदाहरण लोक सारखं देत असतात. म्हणजे मला तर हे उदाहरण सारखंच देतात लोक ज्यावेळेला मी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा. हे उदाहरण आहे महाभारतातल्या विदर्भ राजाचं. म्हणजे महाभारतामध्ये विदर्भ या राज्याचा उल्लेख आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण विदर्भ नावाचा एक प्रांत आहे. आणि हा विदर्भ राजा जे याच्यामध्ये दाखवतात मॅपमध्ये तो तिथेच राहत होता या भूभागामध्ये जवळपास कुठेतरी. विदर्भ राज्याचा जो राजा होता भीष्मक म्हणून किंवा रुक्मी राजाचा उल्लेख आहे त्याचा. आता इथं पण महाभारताला खोटं म्हणण्याचा काही उद्देश नाही किंवा काही खोटं म्हणायची गरज पण नाही. महाभारतामध्ये लिहिलं असेल ते खरं पण असेल. खोटं म्हणायचं काही कारणच नाही की आपण विनाकारण एखाद्या गोष्टीला आडवं जायची काही कारण नाही. इतिहासामध्ये व्हायला काही होऊ शकतं असं मी स्वतःच म्हणत असतो की इथे व्हायला काही होऊ शकतं. झालं पण असेल तसं महाभारतामध्ये म्हणतो तसं. पण खरोखर भीष्मक राजा तिथे राहत होता तर त्या भीष्मक राजाचा राहत देखील असेल. जसं इतिहासामध्ये महाभारतामध्ये सांगितले तसं रुक्मिणी श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणीला पळवून जात होते तेव्हा त्यांचा रथात बसून पाठलाग केला देखील असेल आणि युद्ध देखील केलं असेल. पण आत्ता कुठल्या उत्खननामध्ये आपल्याला कुठे भीष्मक राजाचा राजवाडा सापडतो का, तिथे सापडण्याची शक्यता आहे का, नाही आहे. रुक्मिणी ज्या रथामध्ये बसून पाठलाग केलास भगवान श्रीकृष्णाचा तो रथ सापडण्याची शक्यता आहे का, नाही आहे, सापडणार पण नाही. त्याच्यामुळं काय आहे की मराठ्यांच्या इतिहासाला आपण भीष्मक राजाचा किंवा रुक्मी राजाचा संदर्भ देऊ नाही शकत. जर आपण ऐतिहासिक दृष्टीने विचार करत असतो, या सगळ्या गोष्टी आपण काय बोलतो आहे, ऐतिहासिक ग्रंथांच्या दृष्टीने बोलतो. हां, आता पौराणिक ग्रंथांच्या दृष्टीने तुम्ही बोलत असाल तर मग काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलो तसं की एक मित्र माझे म्हणत होते तसं आपण सर्व राक्षसांपासून मराठ्यांची उत्पत्ती झाली असं म्हणू शकतो. पौराणिक ग्रंथामध्ये बोलायला काही पण जातं आपलं, बोलू शकतो आपण, कोण अडवणार आहे तेव्हा जर आपण त्या अँगलने चर्चा करत असतो. पण ऐतिहासिक ग्रंथांच्या दृष्टीने आपण तसं करू शकत नाही. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे दाखले मी दिले कदाचित आपल्या काही मित्रांना राग येईल की रामायण महाभारताबद्दल असं बोलतो म्हणून. समजून घ्या मित्रांनो, इथं रामायण किंवा महाभारत या पौराणिक ग्रंथांना खोटं ठरवण्याचा किंवा प्रयत्न नाही आहे. हा जो मी बोलतो आहे हा खोटं ठरवण्याचा प्रयत्न नाही किंवा तो विषय पण नाही की रामायण आणि महाभारत या ग्रंथांना खोटं ठरवावं. पौराणिक ग्रंथ जे लिहिले गेले तर रामायण महाभारत असेल त्याच्या व्यतिरिक्त अजून पण जे पौराणिक ग्रंथ लिहिले गेले असले पौराणिक ग्रंथ स्वतःमध्येच इतिहासाच्या अभ्यासाचा एक विषय आहेत आणि त्यांचा अभ्यास झाला पण पाहिजे. म्हणजे रामायण आणि महाभारत ह्या ग्रंथांचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास झाला पण पाहिजे. मगाशी मी जसं म्हणलं तसं की ते सुदर्शन चक्र खरोखर कसं फिरत होतं आणि कसं जाऊन परत येत होतं याचा जर कोणी शोध लावू शकलं तर त्याच्यासारखं मोठं संशोधन विषय आहे. म्हणजे या गोष्टी झाल्या पाहिजेत. परंतु पौराणिक ग्रंथामध्ये वर केलेले सगळे उल्लेख असतील ते केलेल्या उल्लेखांमुळं ऐतिहासिक ग्रंथातली एखादी गोष्ट आपण सत्य सिद्ध करण्यासाठी किंवा असत्य सिद्ध करण्यासाठी या पौराणिक ग्रंथातल्या या गोष्टींचा उपयोग करत असू तर या गोष्टी पुरावे म्हणून वापरता येत नाहीत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा काय आहे की हा असा एक मूलभूत फरक आहे दोन्हीमधला, पौराणिक ग्रंथांमधला आणि ऐतिहासिक ग्रंथांमधला, पौराणिक दृष्टिकोनामधला, मिथकीय दृष्टिकोनामधला, ऐतिहासिक दृष्टिकोनामधला. हेच सगळं सांगण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवला. कारण दरवेळेला काय होतं की मी बोलतो मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि लोक मला प्रतिक्रिया देतात महाभारताच्या इतिहासाबद्दल. महाभारत पौराणिक ग्रंथांमध्ये मोडतो आता त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे की त्याला ऐतिहासिक ग्रंथ म्हणावं का पौराणिक ग्रंथ म्हणावं, तो वेगळा व्हिडिओचा विषय. महाभारताला ऐतिहासिक म्हणावं का पौराणिक म्हणावं.
पण आपण जी व्याख्या करतो की प्रागऐतिहासिक कालखंडामध्ये ज्या गोष्टी येतात त्या पौराणिक ग्रंथांच्या श्रेणीमध्ये येतात, ऐतिहासिक ग्रंथांच्या श्रेणीमध्ये येत नाहीत. म्हणून आपण धरून चालू. मला नेहमी समस्या समोर येते की मी बोलतो आत्ता 16व्या शतकात मराठीच्या बाबतीत काय झालं आहे, कोणीतरी मला संदर्भ देत असतं महाभारतामध्ये 5000 वर्षापूर्वी काय झालं. हे समजून घेणं गरजेचं आहे की पौराणिक ग्रंथ, मिथकं, ऐतिहासिक ग्रंथ, इतिहास या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मीच काय, मला आशा वाटते अजून पण, आता हा व्हिडिओ बघितल्यावर आशा आहे किंवा माझी इच्छा आहे, मीच काय अजून कोणी या यूट्यूबवर किंवा दुसरीकडं कुठं मराठ्यांचा इतिहास सांगत असेल किंवा ऐतिहासिक कालखंडातील कोणाचा तरी इतिहास सांगत असेल तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला पौराणिक ग्रंथांच्या नावाने ट्रोल करणं बंद केलं पाहिजे आपण. कारण ते करायच्या आधी थोडा तरी विचार केला पाहिजे. आणि जर आपल्याला करायचंच असेल एखाद्या गोष्टीला, ऐतिहासिक गोष्टीला आपल्याला पौराणिक ग्रंथातला आधार द्यायचाच असेल तर मग आपण तेवढी तयारी दाखवली पाहिजे की मी माझ्या आयुष्यातली बाकीची कामं बाजूला ठेवेल आणि पौराणिक ग्रंथातल्या तेवढ्याच बाबतीमध्ये मी संशोधन करेल. आणि असं संशोधन करेल की इतिहासातला कुठला इतिहासकार आला, इतिहास ग्रंथ आला तरी पण तो ते नाकारू शकणार नाही, हां ही गोष्ट सिद्ध झाली अशी म्हणून. दुर्दैवाने त्या गोष्टी सिद्ध करता येऊ शकत नाही, हीच मोठी अडचण आहे. पण म्हणून हा आता व्हिडिओ बघितल्यानंतर आशा आहे की किमान कोणी एखाद्या व्यक्तीला ट्रोल करताना की ऐतिहासिक ग्रंथावर बोलताना थोडा विचार करेल, थोडंसं या गोष्टींचा पण विचार करेल, थोडंसं स्वतःमध्ये बदल घडवून आणेल की ऐतिहासिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथ याच्याबद्दल माहिती घेऊन ते वेगळे चर्चेचे विषय घेऊन स्वतःमध्ये थोडंसं ज्ञानामध्ये भर पडल्यानंतर बोलताना जबाबदारीनं बोलेल, उगाच कमेंट करणार नाही कोणालाही कुठल्या गोष्टीबद्दल. अशी आशा हा व्हिडिओच्या शेवटी मी करतो आहे आपल्या सगळ्यांकडून. नेहमीप्रमाणे जसं आपण बोलतो जसं की हे जे विषय आपण बोलतो हे विषय चिंतनाचे विषय आहेत, मननाचे विषय आहेत, अभ्यासाचे विषय आहेत. अजूनही भरपूर विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवण्याची आपल्या मित्रांकडून विनंती करण्यात येते. म्हणजे काही मित्रांकडून खरोखर विनंती करण्यात आली की आर्य भारतामध्ये कसे आले, हिमालयाचा इतिहास काय आहे किंवा त्या प्रदेशातला इतिहास काय आहे, त्यानंतर रामायण आणि महाभारत हे पौराणिक ग्रंथ आहेत का ऐतिहासिक ग्रंथ आहेत, याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवून पुष्कळ मित्रांनी आपल्याला विनंती केली आहे. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे चॅनल जे आपण चालवतो हे मनोरंजनाचं चॅनल नाही आहे, हे शिक्षणाचं चॅनल आहे, हे माहितीचं चॅनल आहे, हे अभ्यासाचं चॅनल आहे. अशा प्रकारचे चॅनल चालवण्यासाठी नेहमीच मदतीची गरज असते. जर आपल्या सगळ्यांना शक्य झालं, माझी इच्छा आहे आपण सगळेजण मला जे प्रश्न विचारत आहे किंवा जे व्हिडिओ बनवत आहे त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा आहे. पण या कामासाठी मला जास्तीत जास्त वेळ देता यावं म्हणून जर आपल्या सगळ्यांना शक्य झालं तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जॉईन बटन असतं, ते जॉईन बटनवर क्लिक करून आपण जर चॅनलची मेंबरशिप घेतली आणि थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं जे आपल्याला शक्य होईल तेवढं, फुल नाही फुलाची पाकळी, तर मला माझ्या बाकीच्या व्यवसायात जो वेळ देतो तो वेळ कमी करून इकडे वेळ देता येणं जास्त शक्य होईल आणि अजून जास्त चांगले व्हिडिओ बनवता येतील. त्यामुळे कृपया जॉईन बटनवर क्लिक करा आणि जर आपल्याला काही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करता आलं तर करा, ही आपल्याला विनंती. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. काही एखादी गोष्ट मतभेद असतील किंवा एखादी माहिती जाणून घ्यायची असेल तर प्रतिक्रिया करायला पण विसरू नका. आवर्जून प्रतिक्रिया करून विचारा. फक्त प्रतिक्रियामध्ये जी भाषा वापरतो ती भाषा आपली आपण म्हणतो ती सभ्यतेची असली पाहिजे, सगळ्यांच्याच बाबतीत, माझ्या बाबतीत नाही. अजून कोणाचा उल्लेख करत असेल तरी तो सभ्यतेने केला पाहिजे आपण. दुसरी गोष्ट आहे की नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ लगेच पाहता येतील. आज आपण इथेच थांबूयात. उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओनिशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.